कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसाच्या या तडाख्यामुळे कल्याण पूर्वेकडील खडगोलवली परिसरामध्ये एक गंभीर घटना घडलेली आहे। आज दुपारी उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यावर असलेल्या पुलाचा काही भाग अचानक खचल्याचं निदर्शनास आलंय। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात पुलावर कोणतेही बॅरिकेड्स लावलेले आढळून आले नाहीत ना पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे सायंकाळपर्यंत नागरिक या धोकादायक पुलावरून वाहतूक करत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। माझा अहमदास लिंबाजी कांबळे। मी सकाळी 10:30 वाजता इथं आलो। त्या टायमाला बघितलं की थोडासा खड्डा होता। त्याच्यानंतर मी माझ्या वाईफला इथं किलिमशिया महानगरपालिकेमध्ये कानेच्या आल्यासाठी गेलतो। त्यानंतर मी इथं आलो, सिगरेट प्यायला बघितलं तर मोठा मुसळधार पाऊस चालू होता। तर हा खड्डा दबत गेला। तर मी वारंवार 2 माणसाला ते सांगून आलो, बाबा इथं काहीतरी काम करा, काहीतरी करा, काहीतरी लोकांची सुरक्षा करा। कोणी म्हणजे लक्ष दिलं नाही आहे। त्याच्यानंतर वापस मी 3:30 वाजता इथं आलो। इथं बघितलं ते खड्डा एकदम पडलेला होता। तर महानगरपालिकेचे माणसं आलेले होते इथं। त्यांना पण मी सांगितलं इथं बॅरिकेड लावा, जेणेकरून इथं धोका नाही व्हायला पाहिजे, त्यांची संख्या खेळ असा झाला नाही पाहिजे। या गोष्टीसाठी मी त्या सरांना पण सांगितलं, डवाचे अधिकारी इथं आलते। आतापर्यंत 3:30 वाजल्यापासून आतापर्यंत ते बॅरिकेड कोणी लावलं नाही आहे। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, महानगरपालिका जनतेच्या म्हणजे जीवनासाठी खेळ करते। बस एवढं बोलतो आणि एवढंच बोलतो की महानगरपालिकेला की जनतेसंगती खेळ करू नका, आपलं जे काम आहे जनतेसाठी तेवढं करावा आणि ते बॅरिकेड लावा। बस एवढंच मी नम्र विनंती करतो बस।